गळंबे बरका वसुंत सिक्युरिटीचं काम केलंय पहिलं? हां सर, केले 3 वर्ष झाले. कोणत्या सिक्युरिटी केलंय? सर स्टार व सिक्युरिटी. कोणत्या कंपनीत केलंय काम? सर दोरवाळ कंपनी होती, दोरवाळ हरेश्वर ऑफिस आहे ना सर, हरेश्वर त्यात केलं. तिथे केलं. तिथे काय ड्युटी होती तुमची? सर ड्युटी गॅलरी ड्युटी होती गेटवरती, इन आउट चेकिंग करणे. फक्त इन आउट चेक करणे. अजून रजिस्टर वगैरे काय होते का? हां सर, रजिस्टर बुक होती ना सर. गाडी नंबर सिक्युरिटी कसा पाहिजे? सिक्युरिटी तुम्हाला सांगतो. सिक्युरिटी कसा पाहिजे की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. जी सर. बरोबर. समोरचा माणूस कितीही हायपर झाला, कितीही रिॲक्ट झाला तरी आपण त्याच्यावर उलट रिॲक्ट व्हायचं नाही. जी सर. आपलं काम आहे समोरच्याचं ऐकून घेणे आणि रिपोर्टिंग करणे. समोरचा कितीही उर्मळ बोलला तरी आपण काय करायचं, ऐकून घ्यायचं आणि आपल्या सिनियरला रिपोर्ट करायचा. आपण उलट जबाब त्याला द्यायचा नाही. जी सर. बरोबर. इनवर्ड आउटवर्ड किंवा कोणत्याही गोष्टी एंट्री करताना खाडाखोड करायची नाही. जर एखाद्या माणसाचा इन टाइम टाकायचा असेल, तो 8:27 आला आणि तो बोलला 8:25चा टायमिंग आहे त्याचा, तर 27च टाकायचा, ना 25 ना 30. आपलं काम ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे. कुठल्याही कामगाराशी मैत्री करायची नाहीये, कुठल्याही कामगाराशी वाद घालायचा नाही. जे असेल ते नियमात बोलायचं. प्रॉपर डिसिप्लिन पाहिजे आपल्याकडे. शेविंग कटिंग, तुमची शेविंग झालेली पाहिजे मला. शेविंग कटिंग, शूज, युनिफॉर्म हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सिक्युरिटीचा दुसरा नियम एक होतो, तुम्ही कंपनीचे जबाबदार व्यक्ती आहात, तर तुम्हाला सुट्टी, तुम्ही सुरक्षा रक्षक आहेत ना, मग सुट्टी टाकताना आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांना अर्ज देऊन ती रजा मंजूर करायची आणि मगच सुट्टीवर जायचं. अचानक दांडी मारायची नाही. त्याच्यामुळे काय होतं, प्रॉब्लेम्स येतो. समोरचा माणूस ड्युटी करून थकलेला असतो, त्याला पण ड्युटी करायची असते ना. परत मग त्याला ड्युटीला जर डबल लावलं तर तो पण कंटाळतो. त्याच्याकडून ड्युटी होईल का व्यवस्थित? नाही होणार. आणि मग तो काय करणार, चुकीचं काम करणार. बरोबर. म्हणून तुम्ही पहिलं सांगितलं तर आपले अधिकारी काय करतात, फील्ड ऑफिसर काहीतरी नियोजन करतात. समजा तुम्ही ड्युटीला आहात आणि दुसरा लेट आला तर तुम्हाला शक्य होईल का? नाही शक्य होणार ना. तसं त्यानंतर जोपर्यंत रिलीव्हर येत नाही तोपर्यंत तुम्ही पोस्ट सोडायची नाही. होऊ शकतं एखाद्या वेळेस एखादा तुमचा रिलीव्हर आजारी पडला, काय झालं, ऍक्सिडेंट झाला, इमर्जन्सी कोणती डेथ केस झाली असेल त्याच्याकडे, तर त्यावेळी फील्ड ऑफिसरला रिपोर्ट करणं तुमचं काम आहे. तो आलेला नाही तर फील्ड ऑफिसर दुसरा माणूस अरेंज करून आणेपर्यंत तुम्ही पोस्ट सोडायची नाही, युनिफॉर्म उतरायचा नाही. क्लिअर आहे. ड्युटीवर येताना डिसिप्लिन मध्ये यायचं. ड्रिंक, कोणतंही व्यसन केलेलं चालत नाही. जर तुम्ही व्यसन केलं असाल तर तुम्हाला ऑन द स्पॉट ड्युटीवरनं कमी करण्यात येते. ओके, समजले? ज्यावेळी तुम्ही ड्युटी जॉईन करता 8 दिवसाचा हा आपला ट्रेनिंग पिरियड धरला जातो. 8 दिवसाचा कसा धरला जातो, सिस्टीम समजून घ्या. जर तुम्ही 8 दिवसाच्या आत काम सोडलं तर तो ट्रेनिंग पिरियड म्हणून ग्राह्य धरला जातो. त्याचं कंप्लायन्स करत नाही, आपल्याला पेमेंटला इश्यू येतो, त्याच्यामुळे त्याचं पेमेंट होत नाही. जर तुम्हाला काम सोडायचं असेल तर तुम्ही लगेच रात्रीमध्ये 1 महिना नोटीस पिरियड करा. त्या 8 दिवसाचं म्हणजे असं नाही, सुरुवातीपासून 8 म्हणजे कंपल्सरी ट्रेनिंग पिरियड असतो. जर तुम्ही सोडलं तर तो ट्रेनिंग पिरियडमध्ये कन्वर्ट होतो. अन्यथा तुम्ही कंटिन्यू केलं तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून पेमेंट मिळणार. त्या बाबतीत काही इश्यू नाही. जर तुम्हाला काम सोडायचं असेल तर 1 महिना अगोदर नोटीस पिरियड देणं बंधनकारक आहे. जर त्या नोटीस पिरियडमध्ये तुम्ही अर्धवट नोटीस पिरियड करून गेलात तर कंपनी पॉलिसीप्रमाणे तुमचं पेमेंट करण्यात येईल. शेवटचं पेमेंट हे महिन्याच्या 30-31 तारखेला होतं शेवटचा. बरोबर. आपलं 12 ते 15 मध्ये पेमेंट होतं, पण त्याच्या शेवटचं पेमेंट हे 30-31 तारखेला होतं. ते कधी, तुम्ही ऑफिसला येऊन क्लिअरन्स फॉर्म भरायचा आहे, तुमचं ID कार्ड वगैरे जमा करायचं आणि मगच शेवटचं पेमेंट हे चेकनी होईल. क्लिअर आहे तुम्हाला? क्लिअर झालं? नंतर प्रॉब्लेम नाही आले पाहिजे.
त्यानंतर पेमेंटच्या संदर्भात जी काय तुम्हाला शंका असेल ती तुम्ही कोणाशी डिस्कस केली पाहिजे, तुमचे फील्ड ऑफिसरनी नाही केलं तर आम्ही आहोत, बरोबर आहे, ऑपरेशन मॅनेजर आहेत, त्यांच्याकडूनही नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्ही डायरेक्ट ऑफिसला या, HR डिपार्टमेंटला भेटा, अगदीच काही नाही तर आपल्या डायरेक्टर साहेबांना भेटा. पण इतरत्र कुठेही चर्चा करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे का तुमचा? नाही करणार, तो फक्त मजा घेणार आहे. कळलं? तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्हाला जे काही सहकार्य पाहिजे असेल तर आपल्या SAS टीमशी संपर्क साधणं तुम्हाला बंधनकारक असेल. क्लिअर आहे? डिसिप्लिन प्रॉपर पाहिजे, कुठल्याही कामगाराशी दोस्ती करायची नाहीये, दुश्मनी करायची नाही, महिलांशी गैरवर्तन करायचं नाही, महिलांशी डिसिप्लिन मध्येच बोलायचं आहे. ज्या ठिकाणी जास्त महिला असतील तिथे लेडीज गार्ड असतील त्यांनाच सांगायचं चेक करा, आपण चेक करायला जायचं नाही. क्लिअर? सिनियर लोकांशी वाद घालायचा नाही. ठीक आहे? तुम्हाला 8 तासाची ड्युटी देतो आपण, इथेच आहे दुसरीमध्ये.